श्री स्वामी समर्थ. संकट आहे, इच्छापूर्ती करायची आहे, तर श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार आपण नक्कीच करू शकतो. आता 9 गुरुवार करायचे, मग मनात येतं की आपल्या हातून काही चूक झाली, काही पूजा विधीमध्ये चूक होऊन गेली, तर स्वामी काय आपली इच्छापूर्ती करतील आहे? असं काही नाहीये. स्वामींना नुसते भाव हवे. आता तुम्हाला जर तयारी करायची असेल आहे, तर एक चोरंग घ्या. चोरंग्यावर पिवळा कपडा अंथरा. त्याच्यावर स्वामी समर्थांची स्थापना करायची आहे. तर खाली गंध, हळद, कुंकू, अक्षता ठेवून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचे आहे. अजून आपल्याला जे साहित्य लागेल आहे, ते ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, स्वामींना पांघरायचं भगवं वस्त्र, गूळ खोबरं आहे, एक तामण आहे, पळी आहे, तांबे आहे, अष्टगंध घ्या, जानवं घ्या, त्यांना हिना तर आवडतं ते घ्या, चंदन घ्या आणि फुलं घ्या. जे फूल तुमच्याकडे असेल, गुलाबाचं असेल किंवा चाफा असेल, जास्वंद असेल, दुर्वा, बेल आणि तुळस आणि इतर फुले जर तुमच्याकडे असतील तर ते एका ताटामध्ये सगळं तयार करून घ्यायचं आहे. सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ वगैरे करून आपली देवाची पूजा करून मग आपल्याला हे गुरुवारची जी पूजा आहे ती स्वामींची करायची आहे. मनोभावे करा. सगळ्यात पहिले आपल्याला आपण योग्य विधी अनुसार स्वामींना स्थापित करून दिलं आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला गणपतीचं आवाहन करायचं आहे आणि गणपती मंत्र म्हणायचा आहे किंवा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर स्वामींना आवाहन करायचं आहे म्हणून श्री स्वामी समर्थांची एक माळ आणि तारक मंत्र आपल्याला 3दा म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला मनोभावे स्वामींना प्रार्थना करायची आहे. जी तुमचं संकट आहे, काही इच्छापूर्ती आहे, तर ते आपल्याला सगळं स्वामींना सांगायचं आहे आणि सांगायचं आहे की हे व्रत मी सुरू केलं म्हणजे माझं सगळं कार्य होऊन गेलं. पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे, निगेटिव्हिटी बिलकुल नाही ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांची कथा ऐकायची आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ व्रतकथा ऐकणार आहोत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक दाम्पत्य राहत होते. पती मजदुरी करायचा आणि पत्नी लोकांच्या घरी काम करायची होती. अत्यंत म्हणजे खूप खालची परिस्थिती होऊन गेली होती. त्यांनी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या एकुलत्या एका मुलाला लहानचे मोठे केले आणि चांगले शिक्षण दिले. मुलगा नोकरीला लागल्यावर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि आयुष्याची संध्याकाळी सुखाचे दिवस मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण काय झालं? परिस्थिती बिघाड व दुःख. मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली, पण वाईट संगतीमुळे तो व्यसनाचा आहारी गेला. घरात पैशांची चणचण वाढली, जुन्या कर्जाचा डोंगर साचला, घर गहाण पडले आणि घरात दिवस रात्र कटकटी सुरू झाल्या. सततच्या त्रासांना कंटाळून त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचारही येऊ लागले. मुलगा सुधारून सुनेच्या येण्याने घराला चांगले दिवस येतील या आशेने त्यांनी मुलाचे लग्न लावून दिले. परंतु काही दिवसातच सुनेचे खरे रूप समोर आले. सासू सुनेमध्ये कडाक्याची भांडणं, आजारपण, दारिद्र्य आणि उपासमार यामुळे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले. एके दिवशी ती स्त्री कामाच्या ठिकाणी गेली होती. मालकिण्याच्या घरून सुखी संसाराचे रहस्य हे पूज्य देवेंद्र गुरुजीचे पुस्तक वाचायला घरी घेऊन आली. ते वाचून तिच्या मनात आशेचे किरण निर्माण झाला. त्यांनी गुरुजीशी संपर्क साधून आपली आपबीती सांगितली. गुरुजींना त्यांना स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास सांगितले आणि स्वहस्ते लिहिलेली श्री स्वामी समर्थ 9 गुरुवार व्रत कथा देऊन श्रद्धेने व्रत करण्याचा मार्ग दाखवला. त्या दाम्पत्याने सलग 9 गुरुवार अतिशय भक्तिभावाने हे व्रत केले आणि 9व्या गुरुवारी उद्यापन केले. स्वामींच्या कृपेने एका वर्षाच्या आतच घरातील भांडणे मिटली, कर्जाचा भार हलका झाला आणि संपूर्ण कुटुंबाला सुख, शांती व समाधान मिळाले. स्वामी सेवा कशीही करा, त्याची पुण्य तुम्हाला मिळेलच. सोळप्पा महाराजांनी
पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती. त्यांच्या पूर्व पुण्याईमुळे प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी आले होते आणि सोळप्पाचे दारिद्र्य दूर करून स्वामींनी त्याला सुखाचे दिवस दाखवले होते. म्हणून कोणतीही कशीही पूजा असो, जर भक्तिभावाने पूर्ण केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. स्वामी समर्थांची तुम्ही मनापासून पूजा केली आहे. अष्टगंध, फुले, हळद, कुंकू आणि तुळशीपत्र अर्पण करून तुम्ही धूप दीप दाखवला आहे, नमस्कार केला आहे. पण नैवेद्यामध्ये जर तुम्हाला जमत असेल तर स्वामींना पुरणपोळी, खिचडी, बेसनाचा लाडू जे पण तुमच्या घरामध्ये बनवू शकत असाल ते नैवेद्य दाखवा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर नक्कीच एखाद्या व्यक्तीला जो भुकी आहे या अशा व्यक्तीला अन्नदान करा, ज्याला की खूप जास्त अन्नाची गरज आहे. आता आपल्याला मनापासून स्वामींना हे सांगायचं आहे की स्वामी, तुमच्या या सेवेमुळे माझ्या समोरचं संकट नाहीसं झालं आणि सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 9 गुरुवारी ही स्वामी सेवा करायची आहे. व्रत केला आहे त्याची कथा ऐकायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे तुम्ही 9 गुरुवार नक्कीच उपवास करू शकता. इच्छा असेल तर, नाही तर नका करू, पण ही उपासना आपण करू शकता. बिलकुल सरळ सोपी आहे. हे उपासना कोणी सुद्धा करू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या उद्याच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.